नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज ना बराच उशीर झाला सगळीच कामं आवरायला, कारण का विराजच्या शाळेला सुट्ट्या येतात आणि त्याच्यामुळे रोज कसं होतंय ना, थोडं रिलॅक्स चालू आहे आवरणं आणि त्यातले त्यात ना आज खूप उशीर झाला होता. उठले, माझं आवरलं होतं मी लवकरच, पण मुलांचं चालू होतं, कारण का मुलं बराच वेळ झोपले होते. त्याच्यामुळं म्हटलं चला थोडा आज लेट तर लेट, कारण का रोज विराजला ना शाळेमध्ये खूप लवकर जावं लागतं. त्याच्यामुळं मग आता जे शाळेला त्याच्या सुट्ट्या लागल्यात क्रिसमसच्या, त्याच्यामुळं मी पण त्याला एवढं काही उठण्यासाठी घाई नाही करत. मग सकाळी त्या उठले, माझं मी आवरलं, मुलं पण उठले होते, त्यांचे पण ब्रश वगैरे झाले होते, त्यांना मी लाडू दिला होता खायला आणि मग मी नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट स्वयंपाकाचीच तयारी करून घेतली. आज स्वयंपाकात मला वांग्याची भाजी बनवायची होती मसाल्यातली, आणि मला ना भाकरी बनवायच्या होत्या, कारण का वांग्याच्या भाजीसोबत ना भाकरी खूप छान लागतात. पण मग रात्रीच भाकरी बनवल्या होत्या आणि विराजला ना जास्त भाकर नाही आवडत खायला, मग त्यांनी रात्री खाल्ली होती. आता परत जर बनवली असती आता तर त्यानं जेवायला थोडं हेच केलं असतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत, नको, आपण चपात्याच बनवून घेऊ, कारण का मुलं जर व्यवस्थित जेवले तरच बरं वाटतं. आणि असं पण माझ्या लेकरांचे खूप नखरे चालतात जेवणामध्ये, त्यांचं खूप असतं हे नको ते नको, म्हणून मग चपात्याचाच प्लॅन केला होता मी. आणि मिक्सरसाठी ना बोर्ड भरपूर आहेत बनवलेली किचन ओट्यावरती, पण मला आता ती सवयच लागून गेली की मिक्सर, जेव्हा कधी मिक्सरचं काम असेल तेव्हा मिक्सर घ्यायचं आणि परत काम झालं की परत जागेवर ठेवून द्यायचं. एक जागा मी किचन ओट्यावरती सेटच नाही केली. आता बघू कधी करते तर. आणि मला मसाल्याचा डबा पण घासायचा होता, त्याचमुळे मी मसाले नव्हते भरले आणि मग सिंपलच भाजी बनवली होती. कांदा लसूण मसाला वगैरे घातला होता, पण छान झाली होती टेस्टला. आणि मग नंतर लगेच चपात्या घेतल्या बनवून. आणि दोघं हे घरी असले ना, एवढा काही यांचा म्हणजे मस्ती चालू असते ना, पूर्ण टाईम ह्यांच्यावर फक्त ओरडत राहावं लागतं, खूप भांडणं. म्हणजे एक जरी बाहेर गेला ना दुसऱ्याला करमत नाही, आणि सोबत असले ना पूर्ण टाईम त्यांची मस्ती आणि भांडणं चालू असतात. मग मध्ये मध्ये मला पण जाऊन बघावं लागत होतं. मग जेवणं वगैरे करून घेतली आणि नंतर मग भांडे वगैरे घेतले घासून. पूर्ण खूप बरेचसे भांडे पडले होते घासायला. पूर्ण किचन वटा वगैरे आवरून घेतला, आणि माझ्या किचनला ना खिडकी नाही, त्याच्यामुळं ना जी फोडणी वगैरे दिली ना लगेच डाग उडतात, म्हणजे तेलाचे ते शितोडे वगैरे असतात उडलेले भिंतींवरती. ते मग मला ते पूर्ण एक टाईम मी डेलीच क्लीन करून घेते पूर्ण भिंती वगैरे, ज्या टाईल असतात त्या भिंतीला लावलेल्या, कारण का मग ते पांढऱ्या टाईल असल्यामुळे ते बघायला काही व्यवस्थित वाटत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये ना आज आरवच्या आंघोळीला बराच उशीर झाला होता. मग सगळे कामं वगैरे आवरल्याच्या नंतरच मी त्याला आंघोळ घातली होती. आणि जाऊ देत म्हटलं एखाद्या वेळेस ठीक आहे. आणि आज कपडे लावले मशीनला आणि नेमकंच लाईट गेली. आणि आमच्या इकडे ना लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. लाईट एक वेळेस गेली ना मग लवकर काही यायचा भरोसाच नाही. दुपारी कपडे लावले मशीनला आणि लाईट गेली, मग कपडे अडकले होते मशीनमध्ये. आणि नंतर मग इव्हनिंगला लाईट आली. आता ज्यावेळेस कपडे काढायचा टायमिंग असतो त्यावेळेस मी कपडे सुकत घालत होते. नंतर मग मला एक कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं होतं, 32 साईजचं प्रिन्सेस कट. अर्धं झालं होतं शिवून, फक्त बॅकनेक बाकी होता शिवायचा. तेच मग कटिंग करत होते मी. आणि ठरवलं होतं आता हे पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय उठायचंच नाही, कारण का मुलं घरी असले ना मग खूप ठरवते एखाद्या कामामध्ये अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही, पण कधी कधी होऊन जातं. आणि आज दुपारीच कंप्लीट करायचं ठरवतं ब्लाऊज, पण मग राहून गेलं. पण इव्हनिंगला का होईना पण ठरवलंच आज हे कंप्लीट करून घ्यायचं म्हणून. आणि ना दिवसाला एकच शिवते मी, जास्त काही नाही होत माझ्याकडून, कारण का आरव लहान आहे, मग त्याच्याकडे लक्ष द्या, परत घरातली कामं आवरा, ह्या सगळ्यामध्ये ना होत नाही माझ्याकडून 2-3 ब्लाऊज शिवणं. त्याच्यामुळे मग मी डेली रात्रीला कटिंग करून ठेवते आणि दिवसभरामध्ये एक कंप्लीट करून घेते. आता हे ब्लाऊज रात्रीच कटिंग केलं होतं आणि आज दिवसभरामध्ये कंप्लीट करायचं होतं. तसं तर आज जर लवकर कामं आवरली असती तर दुपारी झालं असतं कंप्लीट, पण थोडे आज कामाचे थोडं झालं मागे पुढे टायमिंग, त्यामुळेच थोडं इव्हनिंगला बसली मी ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि ब्लाऊज घेतलं कटिंग वगैरे करून. आणि ना ते मला पिना सेट केल्याशिवाय जमतच नाही. कोणी कोणी ना डायरेक्ट शिवतं, पण मग मला ती सवयच लागून गेली की अगोदर पूर्ण पिनाने ना ते अस्तर वगैरे सिक्युअर करायचं आणि नंतर शिवून घ्यायचं. तसंच करून घेतलं आणि नंतर शिवून घेतलं. सिम्पलच ब्लाऊज होतं. आणि ना घरामध्ये इतका काही पसारा झाला होता ना, पण मुलांना ना अगदी लहानपणापासूनच मला तरी वाटतं सवयी लावायला पाहिजेत, की पसारा वगैरे आवरणं, खेळणी त्यांची जाग्यावर ठेवणं. आता आरवला पण जर सांगितलं नाही एखादं काही उचलून वगैरे ठेव, तर तो पण ठेवतो. पण आता सध्या तो घरात नव्हता, तो बाहेर गेलेला होता, माझ्या पप्पांनी त्याला बाहेर घेऊन गेलेले होते. आणि नंतर मग विराज घरात होता, मग तो सगळा काही सामान वगैरे आवरत होता. आणि तो अजिबात काही कंटाळा वगैरे करत नाही. तो त्याला घर म्हणजे असं घाण दिसलं वगैरे न, तो त्याच्या मनाने सगळं आवरायला लागतो. आणि मग मी पण एवढं काही हे करत नाही, ते त्याच्या त्याच्या मनाने ना वेळ घेतो, बराच वेळ जातो त्याला, पण आवरतो, छान क्लीन करतो घर. सगळ्या गाड्या वगैरे पूर्ण म्हणजे पूर्ण हॉलभर पूर्ण पसारा झालेला होता,
तोच ते आवरत होता. त्याने छान क्लीन वगैरे करून घेतलं आणि तेवढ्या वेळात मी पण माझं ब्लाऊज कंप्लीट करून घेतलं. आणि नंतर मग रात्रीच्या जेवणाचा प्लॅन चालू होता की काय बनवायचं, तर तो सांगत होता काय बनवायचं. तर ते ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतलं आणि आज इव्हनिंगचा चहा पण घेतला नव्हता, काही आठवण पण नाही राहिली मला आज चहा घ्यायची. आत्ताच आरव आला होता बाहेरून फिरून आणि त्याचं चालू होतं मला उचलून घे. माझं पण ब्लाऊज रेडी झालं होतं आणि विराजने पण असं काही घर क्लीन केलं होतं, खूप छान स्वच्छ केलं होतं आणि ब्लाऊज पण छान रेडी झालं होतं. सिम्पलच होतं पण छान दिसत होतं. आता बघू कस्टमरला आवडतं का. चला मग भेटू उद्याला. बाय.